Today we are continuing along with Science 2, chapter number 3, Life Processes in Living Organisms, part 2. So in this session we are going to look at asexual reproduction in multicellular organisms. In our previous video, we have seen sexual reproduction in unicellular organisms. So the first technique that we are looking at is fragmentation. So fragmentation साठी जे एक्झाम्पल आपल्याला बुकमध्ये दिलं आहे दॅट इज स्पायरोगैरा. स्पायरोगैरा हा एक असा ऑर्गॅनिझम आहे ज्याला प्रॉपर वॉटर आणि त्या वॉटरमध्ये थोडेसे न्यूट्रिएंट्स जर भेटले तर स्पायरोगैराची ग्रोथ व्हायला लागते. स्पायरोगैराची जेव्हा ग्रोथ होते त्यावेळेस त्याची लेंथ वाढते. लेंथ झाल्यानंतर जो स्ट्रक्चर आपल्याला वरती अप्पर हाफमध्ये दिसतो आहे त्याला म्हणतात फिलामेंट. हा असा स्ट्रक्चर तयार होतो. या फिलामेंटची वाढ वॉटर आणि न्यूट्रिएंट्सवर डिपेंडंट असते. ज्यावेळेस हा फिलामेंट आणखी थोडासा लाँग होतो म्हणजेच त्याची थोडीशी प्रॉपर ग्रोथ होऊन जाते त्यावेळेस तो स्वतःला एक 2 पार्टमध्ये डिवाईड करून घेत असतो. हे जे 2 पार्ट्स तयार झालेले आहेत त्यांना फ्रॅगमेंट्स असं म्हटलं जातं. हे फ्रॅगमेंट्स आपल्याला लोअर हाफमध्ये दिसतात. दीज फ्रॅगमेंट्स आर नथिंग बट स्मॉल व्हर्जन ऑफ दिस सेम स्पायरोगैरा. म्हणजे जो पॅरेंट सेल आहे त्या पॅरेंट सेल्सचेच डिव्हिजन होऊन चाइल्ड सेल्स तयार झालेले आहेत. सिन्स इथं आता हे 2 फ्रॅगमेंट्स तयार झालेले आहेत, 2 बेबी म्हणजे स्मॉल स्पायरोगैरा तयार झालेले आहेत. हे परत एकदा वॉटर आणि न्यूट्रिएंट्सवर डिपेंडंट राहतील. वॉटर आणि न्यूट्रिएंट्स यांचं कन्झम्पशन करून पुन्हा एकदा या फ्रॅगमेंट्सची ग्रोथ होईल. ग्रोथ झाल्यानंतर हे फ्रॅगमेंट्स कन्वर्ट होतील फिलामेंटमध्ये. पुन्हा एकदा ते जे ग्रो झालेले फिलामेंट्स आहेत त्यांचं पुन्हा एकदा डिव्हिजन होईल आणि त्या डिव्हिजनमधनं परत एकदा आपल्याला फ्रॅगमेंट्स तयार झालेले दिसतील. दिस टेक्निक इज कॉल्ड एज फ्रॅगमेंटेशन. नेक्स्ट टेक्निक जी बुकमध्ये आपल्याला दिलेली आहे दॅट इज रिजनरेशन. रिजनरेशनसाठी एक एक्झाम्पल जो आपल्याला कन्सिडर करायचा आहे ते आहे वॉल लिझार्ड म्हणजे घरात असलेली पाल. आता ह्या वॉल लिझार्डचं जर आपण क्लिनिंग करताना कधी जर हिट केला असेल मारला असेल तर आपण असं ऑब्झर्व करतो की त्याची जी शेपूट आहे ती शेपूट डिटॅच होऊन जाते. ज्यावेळेस लिझार्डची शेपूट डिटॅच होते त्यावेळेस ही एक टेक्निक आहे जी लिझार्ड यूज करत असते बाय द वे टू डायव्हर्ट टू डिस्ट्रॅक्ट दॅट हंटर. म्हणजे जो आपण मारण्याचा प्रयत्न करतो आहे लिझार्डला त्या मारण्याच्या टेक्निकपासून स्वतःला पळण्यासाठी ही एक डिस्ट्रॅक्शन टेक्निक वापरली गेली असते. जेणेकरून आपलं लक्ष त्या फक्त मूव्हिंग टेलकडे असतं. जी पडलेली शेपूट आहे ती मूव्हमेंट करत असते, आपलं लक्ष तिकडं जात असतं आणि तो जो डिस्ट्रॅक्शनचा वेळ आहे त्या वेळेमध्ये ऑटोमॅटिकली ही जी लिझर्ड आहे इट विल एस्केप. आता या टेक्निकमध्ये वॉल लिझर्ड ही स्वतःहून म्हणजे आपणहून या शेपूटला म्हणजे या टेलला डिटॅच करून देत असते आणि ती डिटॅच झालेली जी टेल आहे म्हणजे जी ब्रोकन टेल आहे ही ब्रोकन टेल लिझर्डच्या बॉडीवर परत एकदा ग्रो करेल पण ते ग्रो होण्यासाठी थोडासा टाईम लागत असतो. नॉर्मली जर आपण बघितलं तर या लिझर्डला ती टेल ग्रो करण्यासाठी आणखी एक थोडासा वेळ लागणार आहे. लिझर्डची जी बाकीची बॉडी आहे ती बाकीची बॉडी ही तशीच इंटॅक्ट राहते, त्याच्यामध्ये डॅमेज झालेला दिसणार नाही. ही जी रिमेनिंग बॉडी आहे या रिमेनिंग बॉडीमधनं तो जो रिमेनिंग पार्ट आहे म्हणजे टेलचा पार्ट शेपूटचा पार्ट हा शेपूट परत एकदा ग्रो केला जाईल. पण असं नाही होणार की जी ब्रेक केलेली शेपूट आहे त्यातनं एक नवीन लिझार्ड तयार होईल, असं होणार नाही. म्हणून या रिजनरेशनच्या टेक्निकला आपण लिमिटेड रिजनरेशन असं म्हणत असतो. काही ॲनिमल्समध्ये हे रिजनरेशन आणखी थोड्याशा पुढच्या स्तरावर जातं. एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया. प्लॅनेरिया हा असा ऑर्गॅनिझम आहे की त्याच्या बॉडीचे जितके पार्ट्स डिवाईड झालेले असतील तितक्या पार्ट्समधनं नवीन प्लॅनेरिया हे तयार होतात. एक्झाम्पल, जर प्लॅनेरियाच्या बॉडीला तुम्ही 3 पार्टमध्ये कट केलं, हेड वेगळं, बॉडी वेगळं आणि टेल वेगळं, तर त्या हेडमधनं पूर्ण एक नवीन प्लॅनेरिया तयार होईल, त्या बॉडीमधनं परत एक नवीन प्लॅनेरिया तयार. इनफॅक्ट जितके प्लॅनेरियाचे पीसेस होतील तितके न्यू प्लॅनेरिया हे डेव्हलप झालेले दिसतील. आता प्लॅनेरिया breaks up its body into 2 parts and thereafter each part regenerates remaining part of the body and thus 2 new planaria are formed. That's why this technique is called as regeneration. स्क्रीनवर आपण बघू शकतो 3 डिफरंट इमेजेस दिसतात आहेत. लेफ्ट हँड साईडला आपल्याला एक कंप्लीट प्लॅनेरिया दिसतो आहे. या प्लॅनेरियाला जर आपण फिजिकली कट केला किंवा नॅचरल काही कंडिशन्स अशा झाल्यात की ज्याच्यामध्ये त्याची बॉडी जर कट झाली तर आपल्याला सेकंड इमेज दिसतात. या सेकंड इमेजमध्ये
सायंटिफिक एक्सपेरिमेंटसाठी याच्या बॉडीला कट करण्यात आलेलं आहे आणि जर आपण काउंट केलं तर लक्षात येईल की 7 डिफरंट पीसेस आपल्याला दिसतात आहेत. आता हे जे 7 डिफरंट पीसेस आहेत या बॉडीचे, या 7 डिफरंट पीसेसमधनं 7 न्यू प्लॅनेरिया बेबी तयार होतील जे आपल्याला राईट हँड साईडला दिसतात आहेत. दिस मीन्स ऑर्गॅनिझमची जो पण आयसोलेटेड बॉडी पार्ट आहे म्हणजे कट केलेला बॉडी पार्ट आहे त्यातनं एक नवीन ऑर्गॅनिझम हा परत तयार होतो आहे. याला आपण रिजनरेशन असं म्हणत असतो. आवर नेक्स्ट टेक्निक इज बडिंग. बडिंगबद्दल आपण आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं होतं, बडिंग इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. तिथं आपण ईस्ट या ऑर्गॅनिझममध्ये, फंगसमध्ये बडिंग कसं होतं ते बघितलेलं होतं. सेम टेक्निक इथं आपल्याला बघायचं आहे, फक्त मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. इथं जो मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आपण कन्सिडर करतो आहे दॅट इज हायड्रा. हायड्रा कंटिन्यूज टू रिसीव्ह न्यूट्रिशन फ्रॉम फेवरेबल कंडिशन्स अराउंड इट. आता या फेवरेबल कंडिशन्समधनं ज्यावेळेस त्याची प्रॉपर ग्रोथ होत असते त्यावेळेस एक ग्रोथच्या स्टेजला पोहोचल्यानंतर आपण राईट हँड साईडला एक इमेज बघणार, इमेज नंबर 2. या इमेज नंबर 2मध्ये आपल्याला एक छोटासा बड बाहेर येताना दिसेल. हा जो रिजन आहे हायड्राचा जिकडनं हा स्मॉल बड तयार होतो त्याला स्टॉक असं म्हटलं जात असतं, STALK स्टॉक. या स्टॉकमधनं एक छोटासा बड बाहेर येतो आहे आणि इव्हेंच्युअली आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाईम दिस स्मॉल बड विल ग्रो इन टू न्यू हायड्रा विच विल बी रेफर्ड टू ॲज स्मॉल हायड्रा ऑर बेबी हायड्रा. इथं त्यांनी नॅसेंट हायड्रा असं सांगितलेलं आहे. सो नॅसेंट हायड्रा इज नथिंग बट चाइल्ड हायड्रा विच हॅज ग्रोन आउट ऑफ पॅरेंट हायड्रा. यू कॅन नोटीस की या नॅसेंट हायड्रा म्हणजेच चाइल्ड हायड्राची बॉडी आणि पॅरेंट हायड्राची बॉडी ही कनेक्टेड आहे. बेबी हायड्रा विल रिसीव्ह न्यूट्रिशन फ्रॉम पॅरेंट हायड्रा. पॅरेंट हायड्राची रेस्पॉन्सिबिलिटीज ती असणार आहे की हा जो न्यू हायड्रा आहे, बेबी हायड्रा आहे, त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याची. कधीपर्यंत? जोपर्यंत याची प्रॉपर ग्रोथ होत नाही तोपर्यंत. एकदा प्रॉपर ग्रोथ झाली तर हा जो बेबी हायड्रा आहे तो स्वतःला डिटॅच करेल म्हणजे सेपरेट करेल त्याच पॉईंटवरनं. त्या पॉईंटला म्हणू आपण स्टॉक ऑफ पॅरेंट हायड्रा अँड देअर आफ्टर इट विल कंटिन्यू टू लिव्ह ऑन इट्स ओन. Dermal layers and digestive cavity of budding hydra are in continuity along with parent hydra. जसं आपण प्रिव्हियस स्लाईडवर बघितलं, डर्मल लेअर, डर्मल म्हणजे स्किनचा पोर्शन हा शेअर होता पॅरेंटचा ॲज वेल ॲज चाइल्डचा. आणि सिमिलरली डायजेस्टिव्ह कॅव्हिटी म्हणजेच न्यूट्रिशनचा जो ॲस्पेक्ट आहे तो सुद्धा शेअर्ड होता. पॅरेंटकडनं जे न्यूट्रिशन पाठवलं जात होतं, शेअर केलं जात होतं तेच बेबी हायड्राकडे ट्रान्सफर केल्या जात होतं. त्याच्यानेच हा जो बडिंग हायड्रा आहे म्हणजे नॅसेंट हायड्रा याची प्रॉपर ग्रोथ होत होती. पॅरेंट हायड्रा सप्लायज न्यूट्रिशन टू दी बडिंग हायड्रा अँड बडिंग हायड्रा सेपरेट्स म्हणजे डिटॅचेस फ्रॉम पॅरेंट हायड्रा आफ्टर प्रॉपर ग्रोथ. नेक्स्ट टेक्निक जी आपण बघतोय दॅट इज व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असंही म्हणतात. So reproduction in plants with the help of vegetative parts such as root, stem, leaf and bud is called as vegetative reproduction. मग प्लॅन्ट्समध्ये रिप्रोडक्शन करताना असेक्शुअल टेक्निकचा वापर केला जातो ज्याच्यामध्ये एक्झिस्टिंग प्लॅन्ट्सचेच काही पार्ट्स, मग हे कोणकोणते पार्ट्स असतात जसे रूट्स, स्टेम, लीफ किंवा मग बड, हा आपण परत एकदा दुसऱ्या लोकेशनला, दुसऱ्या प्लेसला अप्लाय करत असतो आणि त्यातनं ह्याच सेपरेट केलेल्या पार्टमधनं पुन्हा एकदा एक नवीन प्लांट ग्रो होतो. या टेक्निकला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. एक्झाम्पलसाठी मोस्ट कॉमन एक्झाम्पल आहे पोटॅटो. आपल्या घरात बरेच पोटॅटोज अवेलेबल असतात. कधीकधी जर त्यातले काही पोटॅटोज हे वापरण्यात नाही आले आणि बऱ्याच काळ जर राहून गेले तर आपल्याला त्या पोटॅटोजच्या सरफेसवरती ग्रीनिश कलरचे कोंब आलेले दिसतात. These are called as buds of potato, also known as eyes of potato. बर्ड्स म्हटल्यानंतर BUDS बर्ड्स. मग ह्या पोटॅटोला किंवा ते जे बर्ड्स आलेले आहेत, आईज आहेत, कोंब आलेले आहेत, यांना जर आपण कट करून घराजवळ असलेली कुंडी किंवा जमिनीत जर गार्डन एरिया असेल याच्यामध्ये जर आपण लावलं तर त्यातनं एक नवीन प्लॅन्ट तयार होतो, नवीन पोटॅटोचा प्लॅन्ट ग्रो व्हायला लागेल. या टेक्निकला व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन असं म्हटलं जातं. सेम टेक्निक इज ऑल्सो ॲप्लिकेबल इन टर्म्स ऑफ सर्टन प्लॅन्ट्समध्ये सुद्धा आपल्याला ही टेक्निक वापरता येते. आपल्याला दिसेल लेफ्ट हँड साईडला पॅरेंट प्लॅन्ट आहे. पॅरेंट प्लॅन्टची ग्रोथ प्रॉपर झाल्यानंतर त्याचा स्टेमचा पोर्शन हा कट केला जातो, रिमूव्ह केला जातो आणि त्या कट केलेल्या स्टेमला एक नवीन कुंडीमध्ये, पॉटमध्ये किंवा मग गार्डन एरियामध्ये हा लावला जातो. त्यातनं एक नवीन प्लॅन्ट ग्रो होतं. ही टेक्निक बऱ्याचदा
आपल्याकडे जर गुलाबाचं झाड असेल तर त्यात आपण ही एक्झाम्पल बघू शकतो. गुलाबाची फांदी ही कट करून जर कुंडीमध्ये जर लावली तर त्यातनं नवीन गुलाबाचं झाड हे ग्रो व्हायला लागत असतं. दॅट्स वाय दिस टेक्निक इज कॉल्ड एज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. Now this technique is not only limited up to certain plants but potatoes, sweet potatoes, ब्रायोफायलम. ब्रायोफायलमच्या केसमध्ये जे लीफ्स आहेत, लीफच्या एजेसवरती बड्स तयार होतात आणि त्या बड्सवरूनच एक नवीन प्लॅन्ट जे ते ग्रो व्हायला सुरुवात करत असतं. हे एक्झाम्पल सेम आहे जे आपल्याकडे ब्रह्मकमळसारखं वापरलं जातं. ब्रह्मकमळसुद्धा लावताना त्याचं पान लावलं जात असतं. त्या पानाला एक छोटी फांदी येते आणि त्या फांदीमधनं मग फुलं तयार होत असतात. So this is another example of vegetative reproduction. Our next technique is spore formation. So fungi like mucor. Mucor नावाचा एक फंगस आहे. ज्याची बॉडी फिलामेंटस असते. फिलामेंट्स म्हणजे काय ते आपण डायग्राममध्ये चेक करू. दे हॅव स्पोरांजिया. वरती एक बलूनसारखा बॉलसारखा स्ट्रक्चर असतो, त्याला स्पोरांजिया असं म्हटलं जातं. आणि त्या स्पोरांजियाच्या आतमध्ये स्पोर्स यांचं डेव्हलपमेंट होत असतं. ज्यावेळेस हे बलूनसारखे स्ट्रक्चर मोठे होतात त्यावेळेस ते बस्ट होतात म्हणजे फुटतात. आणि फुटल्यानंतर त्याच्यामध्ये असलेले बारीक बारीक स्पोर्स हे एअरमध्ये रिलीज केल्या जातात. मग त्यानंतर काही वेक्टर्स असतात जे या स्पोर्सला कॅरी करतात. वेक्टर्सचं दुसरं अंडरस्टँडिंग आहे, दुसरं मिनिंग आहे कॅरियर्स. सो कॅरियर्स लाईक ऑर वेक्टर्स लाईक विंड, वॉटर ऑर एअर हे या स्पोर्सला कॅरी करतात. आणि कॅरी केल्यानंतर जिथं हे स्पोर्स लँड होतील किंवा जिथं हे स्पोर्स ट्रान्सफर केल्या जातील तिथं तर जर मॉइस्ट जागा असेल म्हणजे थोडं मॉइश्चर प्रेझेंट पाहिजे, वॉर्म जर असेल, टेम्परेचर थोडंसं जास्त असेल तर अशा प्लेसेसमध्ये ह्या स्पोर्समधनं न्यू फंगल कॉलनी म्हणजे त्याच फंगसची कॉलनी ही ग्रो व्हायला लागत असते. याचं एक्झाम्पल आपल्याला ब्रेडच्या फॉर्ममध्ये दिसतं. ब्रेडवर ग्रीनिश कलरचा हा फंगस तयार होऊन जातो जर बऱ्याच वेळ तो ब्रेड अनयुटिलाइज्ड राहिला असेल तर. प्लस त्या ब्रेडचा कॉन्टॅक्ट मॉइश्चर आणि थोडंसं वॉर्म टेम्परेचरसोबत जर आलं तर अशी कंडिशन आपल्याला दिसू शकते. या वरच्या पोर्शनला जर आपण मायक्रोस्कोपच्या खाली ऑब्झर्व केलं तर आपल्याला राईट हँड साईडसारखी इमेज दिसेल. दीज आर नथिंग बट म्युकॉर विच इज नथिंग बट ए फंगस. इथं आपल्याला हे लॉंग अँटिनासारखे स्ट्रक्चर जे दिसतात दोज आर नथिंग बट फिलामेंट्स. याला आपण फिलामेंटस बॉडी असं म्हणत असतो. वरती स्पोरांजियम दिसेल जो बलूनसारखा स्ट्रक्चर आहे आणि या स्पोरांजियमच्या आतमध्ये टायनी स्पोर्स प्रेझेंट असतात. सर्टन ग्रोथनंतर हे स्पोरांजियम बस्ट होतात, फुटतात आणि यातनं मग हे स्पोर्स जे ते बाहेर फेकल्या जातील आणि मग ज्या ठिकाणी ते लँड होतील त्यातनं नवीन फंगसची कॉलनीही तयार व्हायला लागते. याच डायग्रामच्या खाली आपल्याला रायझॉइड दिसतात. रायझॉइडबद्दल आपण 9th ऐकलेलं आहे. रायझॉइड हे फॉल्स रूट असतात. रूट्स सारखे स्ट्रक्चर आहेत बट दोज आर फॉल्स रूट. सो दिस टेक्निक इज रेफर्ड टू एज स्पोर फॉर्मेशन. आफ्टर दिस वी आर लुकिंग ॲट सेक्शुअल रिप्रोडक्शन. आत्तापर्यंत आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं. असेक्शुअल रिप्रोडक्शनला 2 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलं होतं, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. आणि त्यानंतर आता आपण बघतोय सेक्शुअल रिप्रोडक्शन. सो सेक्शुअल रिप्रोडक्शनला 2 फेजेसमध्ये डिवाईड केलं जातं. फर्स्ट फेज आहे गॅमेट फॉर्मेशन आणि दुसरी फेज जी आहे दॅट इज कॉल्ड एज फर्टिलायझेशन. सो गॅमेट फॉर्मेशनबद्दल आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये बघितलं. हॅप्लॉइड गॅमेट्स तयार केल्या जात असतात. हॅप्लॉइड गॅमेट्ससाठी मिओसिस टेक्निकचा वापर केला जात असतो. आपण असे बघितलं की ह्या हॅप्लॉइड गॅमेट्सचं युनियन होत असतं आणि युनियन झाल्यानंतर मग त्यातनं एक न्यू ऑर्गॅनिझम हा फॉर्म होत असतो. हॅप्लॉइड गॅमेट कॉन्ट्रीब्यूट केल्या जात असतात बाय 2 डिफरंट पॅरेंट्स. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फक्त सिंगल पॅरेंट पार्टिसिपेट करत होते, पण आता सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 पॅरेंट्स पार्टिसिपेट करणार आहेत. 2 पॅरेंट्स ऑफ ऑपोजिट सेक्सेस, पॅरेंट ए ॲज वेल एज पॅरेंट बी, दॅट इज मेल पॅरेंट अँड फिमेल पॅरेंट. मेल पॅरेंटचे जितके गॅमेट्स असतील त्या गॅमेट्सला हाफ केला जाईल. सिमिलरली विल ऑकर इन टर्म्स ऑफ फिमेल पॅरेंट. आणि मग हे जे हाफ गॅमेट्स आहेत ज्याला हॅप्लॉइड गॅमेट असं म्हटलं जातं, या हॅप्लॉइड गॅमेट्सचं फ्युजन होईल. फ्युजन म्हणजेच युनियन म्हणजेच कॉम्बिनेशन. सो इन मिओसिस टेक्निक क्रोमोझोम नंबर इज रिड्यूस्ड टू हाफ, हॅन्स हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म. हाफ म्हणजे हॅप्लॉइड. आता एक वाक्य आलेलं आहे की क्रोमोझोम नंबर्स इज रिड्यूस टू हाफ. याला जर आपण ह्युमन बिंग्सच्या एक्झाम्पलसोबत कन्सिडर केलं तर ह्युमन बिंग्सकडे 46 क्रोमोझोम असतात. मग या 46 क्रोमोझोमचा हाफ म्हणजे 46चा हाफ दॅट इज नथिंग बट 23.
मग 23 क्रोमोझोम्स फ्रॉम पॅरेंट ए, 23 क्रोमोझोम्स फ्रॉम पॅरेंट बी या दोघांचं जेव्हा युनियन होईल त्यातनं परत एकदा 46 क्रोमोझोम्स हे तयार होतील. म्हणजे 2 हॅप्लॉइड गॅमेट्सचं युनियन केल्यानंतर परत एकदा डायप्लॉइड तयार होईल आणि त्यातनं मग नवीन चाइल्ड हा फॉर्म होत असतो. इथं आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शनचं ओव्हरव्ह्यू दिसतं. अप्पर पार्टमध्ये प्लॅन्ट आणि लोअर पार्टमध्ये ॲनिमल. अप्पर पार्टमध्ये दिसतं आहे पोलन न्यूक्लियस ॲज वेल ॲज एग सेल. सो पोलन न्यूक्लियस इज पार्ट ऑफ पोलन ग्रेन विच इज कॉन्ट्रीब्युटेड बाय मेल पॅरेंट. एग सेल इज कॉन्ट्रीब्युटेड बाय फिमेल पॅरेंट. सो दीज आर हॅप्लॉइड गॅमेट्स. हे जे 2 पार्ट आहेत ते हॅप्लॉइड गॅमेट आहेत. या हॅप्लॉइड गॅमेट्सचं युनियन म्हणजे कॉम्बिनेशन खाली आपल्याला दिसेल जिथं न्यूक्लियाय कंबाईन असं लिहिलं आहे. त्यातनं एक सेल तयार होईल आणि त्या एक सेलचे मल्टिपल टाईम डिव्हिजन होतील जिथं आपण सेल डिव्हिजन म्हणतो आहे म्हणजेच मायटोसिस. आणि मग फायनली त्यातनं एम्ब्रॉयो फॉर्म होतो प्लॅन्टच्या केसमध्ये. खाली ॲनिमल्समध्ये सुद्धा सेम टेक्निक आहे. आपल्याला वरती स्पर्म सेल दिसतात. स्पर्म सेल आर कॉन्ट्रीब्युटेड बाय मेल पॅरेंट. ओव्ह्यूम म्हणजेच एग सेल विच आर कॉन्ट्रीब्युटेड बाय फिमेल पॅरेंट. हे ॲनिमल्सच्या केसचे हॅप्लॉइड गॅमेट्स आहेत. या हॅप्लॉइड गॅमेट्सचं युनियन आपल्याला खाली दिसतं आहे न्यूक्लियाय कंबाईनच्या फॉर्ममध्ये. त्यातनं एक सेल तयार होईल. परत एकदा तो सेल मल्टिपल टाईम्स डिवाईड होईल ज्याला ब्रॅकेटमध्ये मायटोसिस असं म्हटलेलं आहे. आणि त्यातनं एक एम्ब्रायो फॉर्म होईल. खाली जो एम्ब्रायो दिसतो तो ॲनिमलच्या फॉर्मचा आहे. आता प्लॅन्टचा एम्ब्रायो असो किंवा ॲनिमलचा एम्ब्रायो असो हा तोच ऑर्गॅनिझम आहे बट इनिशियल स्टेज स्मॉलर स्टेजचा आहे. सर्टन स्टेजनंतर सर्टन टाईमनंतर या एम्ब्रायोजची ग्रोथ होते आणि त्या एम्ब्रायोची ग्रोथ झाल्यानंतर त्यातनं एक नवीन ऑर्गॅनिझम हा फॉर्म होत असतो. सिन्स आपण गॅमेट फॉर्मेशन हा फेज बघत होतो तर त्याच्यामध्ये जी प्रिव्हियस डायग्राम बघितली त्यातले 2 कॉम्पोनंट्स इथं आपण बघतो आहे. लेफ्ट हँड साईडला प्लॅन्ट्स आणि राईट हँड साईडला ॲनिमल्स. लेफ्ट हँड साईडला वरती जो आपल्याला पोलन न्यूक्लियस दिसतो आहे दॅट इज मेल हॅप्लॉइड गॅमेट आणि खाली जो एग सेल दिसतो दॅट इज फिमेल हॅप्लॉइड गॅमेट. सेम इन केस ऑफ राईट हँड साईड. In case of animals, upper part that is sperm cells that is male haploid gamete and ovum is female haploid gamete. So this phase is referred to as gamete formation. Gamete formation साठी meiosis या टेक्निकचा वापर केला जातो. 2nचं डिव्हिजन n मध्ये केलं जातं. आय रिपीट 2nचं डिव्हिजन हे n मध्ये केलं जातं. n हे हाफ आहे म्हणून यांना हॅप्लॉइड गॅमेट असं म्हटलं जातं. फर्टिलायझेशन. ज्या वेळेस 2 हॅप्लॉइड गॅमेट्स एकत्र येतील त्यातनं डायप्लॉइड तयार होईल आणि हा जो प्रोडक्ट आहे जो हॅप्लॉइड गॅमेटमधनं तयार झाला याला झायगोट असं म्हटलं जातं. कलेक्टिव्हली इट इज रेफर्ड टू ॲज डायप्लॉइड झायगोट. सो डायप्लॉइड झायगोट इज फॉर्म्ड इन दिस प्रोसेस बाय युनियन म्हणजेच कॉम्बिनेशन किंवा फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट्स. झायगोट डिवाइड्स बाय मायटोसिस. आता हा जो एक डायप्लॉइड झायगोट तयार झालेला आहे तो मल्टिपल टाईम्स स्वतःला डिवाइड करेल आणि त्यातनं एम्ब्रायो तयार होईल. एम्ब्रायो फर्दर डेव्हलप्स टू फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल. याचीच अंडरस्टँडिंग आपल्याला या डायग्राममध्ये दिसते. लेफ्ट हँड साईडला लाईट ब्लूइश शेडचा गॅमेट दाखवला आहे आणि राईट हँड साईडला पर्पलचा शेड आहे आणि तो सुद्धा लाईट आहे. हा सुद्धा गॅमेट आहे. हे कलर व्हेरिएशन किंवा कलरचं डिफरन्स यासाठी आहे कारण की त्यातनं एक इंडिकेशन केलं जातं की बिकॉज दे आर बिलॉंगिंग टू 2 डिफरंट पॅरेंट्स. सिन्स गॅमेट्सच्या पुढे ब्रॅकेटमध्ये n आहे याचं मिनिंग आहे की तो हाफ गॅमेट आहे हॅप्लॉइड गॅमेट आहे. सो हॅप्लॉइड गॅमेट पॅरेंट ए हॅप्लॉइड गॅमेट पॅरेंट बी या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे फ्युजन या प्रोसेसला फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं आणि फर्टिलायझेशनमधनं जे तयार होतं त्याला म्हटलं जातं डायप्लॉइड झायगोट. सिन्स डायप्लॉइड आहे म्हणून आपल्याला 2 गॅमेट्स तिथे दिसतात. ब्रॅकेटमध्ये 2n असं लिहिलेलं दिसेल. So the process of fusion of male gamete and female gamete is called as fertilization. रिझल्ट ऑफ फ्युजन या दोघांच्या फ्युजनमधनं कॉम्बिनेशनमधनं जो प्रॉडक्ट तयार होतो त्याला डायप्लॉइड झायगोट असं म्हटलं जातं. झायगोट सेल मल्टिप्लाइज म्हणजेच डिवाइड्स मल्टिपल टाइम्स अँड फॉर्म्स इन टू अन एम्ब्रायो. नाव अ स्मॉल ॲक्टिव्हिटी फॉर युअर सेल्फ स्टडी. First question is what would have happened if male and female gametes had been diploid. क्वेश्चन असं म्हणतो आहे की मेलचे आपण गॅमेट्स जे बघतो नॉर्मली फर्टिलायझेशनच्या वेळेस सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ते हॅप्लॉइड असतात. जसं ह्युमन बिंग्सच्या केसमध्ये 46 ते 23 केल्या जातात. तसं यांचं म्हणणं आहे जर ते हॅप्लॉइड नसते आणि जर ते डायप्लॉइडच असते म्हणजे पॅरेंट एकडनं 46 पॅरेंट बीकडनं 46 तर मग काय झालं असतं.
आणि सेकंड क्वेश्चन असं म्हणतं की व्हॉट वूड हॅव हॅपन्ड इफ एनी वन ऑफ दी सेल्स इन द नेचर हॅड नॉट बीन डिवायडेड बाय मिओसिस. आपण हे बघितलेलं आहे प्रिव्हियस चॅप्टरच्या व्हिडिओजमध्ये की मिओसिसने रिडक्शन होत असतं, रिडक्शन डिव्हिजन. 46 क्रोमोझोम्सचे हाफ म्हणजे 23, ज्याला आपण हॅप्लॉइड गॅमेट्स म्हणतो, ही टेक्निक होत असते. मग जर मिओसिस या टेक्निकचा वापर नसता केला तर मग त्याचं डिव्हिजन कसं झालं असतं.